न्यायमूर्ती सूर्यकांत आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ। देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। 5 कोटी प्रलंबित खटल्यांचं नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान असेल। देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे शपथ घेणार आहेत। सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा भर देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यावर राहणार आहे। तर देशभरामध्ये 5 कोटी खटले प्रलंबित आहेत। हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे। संवैधानिक सेवा आणि नागरी कायद्यातील त्यांच्या कौशल्यासाठी नावाजलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द 4 दशकाहून अधिक काळाची। 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला। 1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त झाली। 9 जानेवारी 2004 रोजी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती। 5 ऑक्टोबर 2018 रोजी हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला। 24 मे 2019 रोजी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयात बढती। न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे आता नवे सरन्यायाधीश। जवळजवळ 15 महिने सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार। त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 रोजी संपण्याची अपेक्षा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।